वर्षा रत्नघोष मेश्राम आहे. मी आंबेडकर चौक बाबूपेठला राहते. मी बाळाला चेअरवर धरून बसले होते. तो उभा झाला चेअरवर आणि चेअरच्या समोरच खिडकी होती आणि खिडकीवर डबी ठेवलेली होती. तो खेळायचा प्रयत्न केला त्या डबीला आणि हातात पकडल्यानंतर तो तोंडात टाकला. माझं लक्ष होतं त्याला तोंडात टाकताना. तर मी तोंडात गेल्यानंतर बोटाने काढण्याचा प्रयत्न केला. तो माझ्या बोटाच्या वरती याच्या ऐवजी तो बोटाच्या बाहेर गेलं आणि तो गिळल्यासारखा केला. त्याच्यामुळे ते आणखीन खाली गड्याकडे गेलं आणि त्याच्यामुळे मला खूप घाबरट वाटलं. आणि माझं नशीब चांगलं की घराजवळ मुलगा राहतो आणि घरी गाडी पण होती. मी लगेच गाडी काढली आणि मग डॉक्टर मनीष मुंदळा सरांकडे धाव घेतला आणि सरांनी लगेच चेक करून त्यांनी माझ्या बाळाचा गळ्यातली डब्बी लगेच काढली. मी परत एकदा डॉक्टर मनीष मुंदळा सरांचा खूप धन्यवाद करते, आभार मानते. मित्रहो, आज एका 8 महिन्याच्या बाळाने आपल्या तोंडामध्ये एवढी मोठी प्लास्टिकची डबी टाकली आणि ती डबी त्या बाळाच्या नकळत जाऊन घशामध्ये श्वासनलिकेच्या बिलकुल वर जाऊन अडकून बसली. बाळाचं नशीब चांगलं होतं, त्यामुळे त्याचा श्वास बंद पडला नाही आणि ते बाळ दवाखान्यापर्यंत येऊ शकलो. मी ते डबी काढू शकलो आणि बाळ आता सुखरूप आहे. पण प्रत्येक वेळेस प्रत्येक बाळ इतकं नशिबान राहील असं होत नाही. कधीकधी ही अशा प्रकारच्या प्लास्टिकच्या वस्तू जर घशात अडकल्या आणि बाळाचा श्वासोश्वास बंद पडला तर ही दुर्घटना बनायला काही वेळ लागणार नाही. त्यामुळे मी सगळ्यांना एवढंच आवाहन करतो की लहान बाळ ज्या घरात असेल तिथे अशा गोष्टी ज्या तोंडात जाऊन अडकू शकतात त्या बाळाच्या हातापासून दूर ठेवाव्या. तसेच शेंगदाणे, दाणे, बदाम, काजू असे पदार्थ द्यायचे असेल तर त्याचा बारीक चुरा करून दुधात टाकून द्यावे. अख्खे काजू, बदाम, शेंगदाणे तोंडात टाकून त्याचा तुकडा एखाद वेळेस घशातून जर श्वासनलिकेत अडकला तर त्या बाळालासुद्धा त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. हेच एक आवाहन सगळ्यांना करायचं आहे.